आज आपण बघणार आहोत तिसऱ्याचं झणझणीत असं सुकं. अशा पद्धतीत बनवलं तर चवीला एकदम छान असे होतात. तिसरे 4-5 वेळा धुवून घ्यायचे, त्यातली माती काढून घ्यायचे. एक पातेले घेऊन त्यात पाणी ठेवून तिसरे त्यामध्ये टाकून एक वाफ घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीत तिसरे ओपन होतात. त्यानंतर 2 मोठे कांदे आपण बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. आपला कांदा चिरून झाला का एक मोठा टोमॅटो आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मिरची चिरून घ्यायची आहे. मिरची टाकली तर त्याचा तिखटपणा त्यामध्ये उतरतो आणि चवीलाही तिसरे एकदम छान असे होतात. त्यानंतर आपण कोथिंबीर पण बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आता आपली तिसरे बनवण्याची पूर्वतयारी पूर्णपणे झालेली आहे. एक कढई घेऊन त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचे आहे. त्यानंतर 5-6 लसूण ठेचून टाकायचे आहेत त्यामध्ये. आपण जी चिरलेली मिरची आहे ती टाकायची आहे. त्यानंतर चिरलेला कांदा आपण टाकायचा आहे त्यामध्ये. आता आपल्याला हे सर्व एकत्र असे परतून घ्यायचे आहेत. जसा कांद्याचा कलर बदलला का आपण त्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. तो पण एकत्र करायचा आहे आपल्याला. आता पाव चमचा आपल्याला हिंग टाकायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचे, अर्धा चमचा हळद टाकायचे, 2 चमचे तिखट टाकायचे आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. मीठ हा जास्त टाकायचा नाहीये कारण तिसऱ्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं आणि आपण जो तिसऱ्याचं पाणी आहे तेच यूज करणार आहोत. त्यामुळे आपण त्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ टाकायचं नाही आहे. त्यानंतर त्यामध्ये तिसरे टाकायचे आणि झाकण लावून ते जरासे शिजवायचे आहेत. त्यानंतर झाकण काढायचं आहे. नंतर 2-3 कोकम टाकायचे आहेत. त्याने उग्रसपणा निघून जातो. त्यानंतर झाकण लावून 2 मिनिटं ते ठेवून द्यायचं आहे. बघा आता तिसऱ्याचं पाणीही कमी झालेलं आहे आणि बघा आपले पूर्णपणे रेडी आहेत. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी माझ्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.